नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की गावकरी सगळे काही जमा झालेले असतात आणि त्या ठिकाणी सरपंच म्हणतात की आपण सगळ्यांनी थोडे थोडे पैसे एकत्र करूया आणि जे काही सरूचे श्राद्ध कार्य वगैरे जे काही म्हणतात ना ते सगळं काही करूया आपण. तोपर्यंत ते सगळे काही गावकरी तयार होतात आणि ते करायला पैसे गोळा करतात, पैसे जमा करतात एका डब्यामध्ये. त्या टायमिंगला आपली कमळी येते, म्हणते काय करताय काय तुम्ही, हे सगळं काही करायला मी त्यांची मुलगी कमळी हे सगळं काही करायला समर्थ आहे. तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं करायला? आणि काय हो, आत्तापर्यंत जोपर्यंत ती मरत नव्हती तोपर्यंत तिला नाही तसलं बोलला तुम्ही. नको नको ते शब्द माझ्या आईला ऐकायला लागले आणि तिचे सगळं काही तुम्ही हे सगळं काही केलं तेव्हा तुम्हाला नाही काय वाटलं. आणि माणूस गेल्यानंतरच तुम्ही त्यांची चांगली प्रशंसा ही करता, सगळं काही करता, असं कशा पाय? असं सगळं काही बोलल्यानंतर सरपंच म्हणतात, अगं कमळी ऐकून तरी घे, जे झालं गेलं सगळं काही विसरून जा. पण तू हे आता कशाला धरून बसली आहेस? हे कार्य श्राद्ध वगैरे केलंच पाहिजे ना, त्यासाठी तुला 4 पैशाची गरज आहे म्हणून आम्ही मदत करत आहोत. तोपर्यंत कमळी म्हणते, नाही, मला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे, मी समर्थ आहे हे करण्यासाठी. आणि आत्तापर्यंत तुम्ही नाही तसली बोलला की बापाची पोरगी इथून ती म्हणजे पळून जाऊन आले वगैरे, ह्या गावातली वगैरे, असं काही भरपूर काही गोष्टी बोलला. पण ते सगळं काही माझ्या आईनं सहन केलं, फक्त आणि फक्त कुणासाठी? माझ्यासाठी. असं काही बोलल्यानंतर ना कमळी म्हणते, नाही, बाद झालं आता, हे सगळे काही पैसे तुम्ही सगळ्यांनी माघारी घ्या आणि हे माझ्या कानातले विकून मी ते सगळं काही कार्य श्राद्ध करायला तयार आहे. त्या टायमिंगला ऋषी येतो. ऋषी आल्याच्या नंतर ना हातातले घड्याळ 4 पैसे ठेवतो. कमळी आणि ऋषी, निग्गी, बंड्या हे 4 जणी मिळून सरूचे आपले श्राद्ध कार्य सगळं काही संपन्न करतात. तोपर्यंत ते आपला ऋषी राधिकाला फोन करतो, म्हणतो की अगं वहिनी, कसं आहे घरातलं वातावरण? तो पण राधिका म्हणते, ते सोड, आधी मला सांग, सरू मावशी कशा आहेत? चांगल्या तरी आहेत ना? तो पण ऋषी म्हणतो, नाही गं, चांगल्या कुठल्या, ते देवाघरी गेल्या. असं काही राधिका ऐकल्यानंतर न म्हणते, काय ऋषी, काय बोलतोय काय तू? पण इथे कमळी तर एकटीच पडली ना गं, बिचारी, तिच्यावरती खूप मोठं संकट आलं आहे. ऋषी म्हणतो, हो ना, खूप एकटी पडली आहे आणि तिला कसं ह्याच्यातून बाहेर काढून मलाही काही समजत नाही. राधिका म्हणते, खरंच तिला ना तुझ्या आधाराची खूप गरज आहे ऋषी, आणि काही करून तिला माघारी परत मुंबईला घेऊन ये, तेव्हाच कुठे हे सगळ्या काही गोष्टी ते विसरू शकते. ऋषी म्हणतो, हो, माझाही तोच प्रयत्न आहे, पण आता बघूया काय होतंय ते. मला एक गोष्ट सांग वहिनी, घरामध्ये वातावरण कसं आहे? आई चांगली तरी आहे ना, ठीक तरी आहे ना? राधिका म्हणते, हो, वरवरून त्या ठीक तर दाखवत आहेत, पण नाही, तुझ्यावरचा राग त्यांचा काही केलेला नाही आहे. तो पण ऋषी म्हणतो, हो, ते तर माझ्यासाठी काही नवी नाही आहे, मला माहिती आहे कशासाठी गेला नाही आहे. तो पण असं काही बोलल्यानंतर ना राधिका सगळं काही घरामध्ये घडलेलं ऋषीला सांगत असते. तोपर्यंत ऋषी म्हणतो, बरं ठीक आहे वहिनी, फोन ठेव आता. आणि राधिका आणि ऋषीचं बोलणं हा रोहित सगळं काही मागून ऐकत असतो. रोहित म्हणतो की राधिका कोणाशी बोलत होती? राधिका म्हणते, तुला तर माहिती आहे ना, ऋषीशी बोलत होते, आणि तुला माहिती आहे का, साधना मावशी देवाघरी गेल्या. हे सगळं काही रोहित ऐकल्यानंतर त्याला थोडासा आश्चर्य बसतं आणि म्हणतो की काय गं, पण ऋषी आता कधी येणार आहे, काय तुला काही माहिती आहे का नाही? राधिका म्हणते, अजून तरी काही माहीत नाही, कारण की खरंच कमळीला खूप आत्ता सध्या आधाराची गरज आहे आणि तिथून ती जाते. हे सगळं काही ऐकल्यानंतर रोहितला खूप आनंद होतो, कारण की आत्तापर्यंत त्याला वाटत असतं की 4 दिवस हा घरातून बाहेर राहील, पण नाही, हा इथेच राहिला म्हणजे खूप दिवस लागतील. मी तोपर्यंत हे सगळं काही घरातलं मी मॅनेज करायला, आईचं मन जिंकायला मी तयारच आहे. तोपर्यंत इथे रोहित येतो नयनतारापाशी, म्हणतो की आई, तुला माहिती आहे का, साधना मावशी देवाघरी गेल्या. असं काही नयनतारा ऐकल्यानंतर थोडाच तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. म्हणतो, काय बोलतोयस काय तू? आणि तुला कसं माहीत? मला कसं माहीत म्हणजे ही ते आपली राधिका आणि ऋषी बोलत असताना तेव्हा ते दोघांचं बोलणं मी ऐकलं, त्याच्यामुळं मला सगळं माहिती आहे. पण आता बघ ना, असं साधना मावशी देवाघरी गेल्या म्हणल्यानंतर ना ऋषी काही लवकर येत नाही बघ माघारी. नयनतारा रोहितचं फक्त आणि फक्त बोलणं ऐकत असते, त्याच्या एकही प्रश्नावरती ती उत्तर देत नसते. काय, कसं, काय, कोण काय बोललं, काय, असं काही सगळं काही विचारत नाही. तोपर्यंत ते दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं की राजन दुखापत झालेला असतो, तो घरी जातो. अन्नपूर्णा त्याला तशा अवस्थेमध्ये पाहून थोडा आश्चर्याचा धक्का बसतो. अन्नपूर्णा म्हणते की राजन, अरे काय झालं, हे कसं घडलं? राजन सगळं काही घडलेलं सांगतो.
तोपर्यंत अन्नपूर्णा म्हणते की अरे खरंच रे, त्याच दिवशी घरामध्येही स्फोट होता राहिला, खूप नुकसान झालं होतं घरामध्ये, आणि तुझा एकीकडे ह्या ॲक्सिडेंट आम्हालाही माहीत नव्हतं. पण तुला माहिती आहे का, कमळीबद्दल काही तुला माहिती पडली का? राजन म्हणतो नाही ना, मी तिथपर्यंत काही जाऊ शकलो नाही. हे सगळं काही चालू असताना राजन आणि अन्नपूर्णा विचार करतात की आपण दोघेजणी मिळून पुन्हा एकदा कमळीच्या गावी जाऊया. गावी गेल्यानंतरनं जे काही श्राद्धाचा कार्यक्रम असतो तो सगळा काही पूर्ण पडत असतो, आणि जे काही अस्थि विसर्जन करायला कमळी आपली जाते त्याच टायमिंगला राजन आणि अन्नपूर्णाची एंट्री गावामध्ये होते. आणि त्याच टायमिंगला राजन विचारतो की एका मुलाला की कमळी मोहितेंचं घर कुठं आहे. तेव्हा राजन तिथे येतो. बघूया आता सरूचा म्हणजे गौरीचा फोटो राजन पाहता क्षणी ओळखतोय का, आणि कमळी आणि राजनची खरी नात्याची ओळख पटेल का, आणि आपल्या कमळीचा नक्कीच सरूबरोबर जे काही झालेलं असतं कमळी कामिनीकडून बदला घेऊ शकेल का, तिला सत्याचा उलगडा होईल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.